शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. चॅनल सर्वात प्रथम सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता आपण सकाळी सकाळी आपल्या गव्हाच्या शेतात आलो आहे. आपण एक 5 ते 6 दिवसापूर्वी हा गहू टाकलेला होता. अंकुर केदार अशी जात निवडली आणि पाठीमागं त्याला पेरणीला तंत्रज्ञान कुठलं वापरलं त्याचा व्हिडिओ आपण बनवला होता. तर आता बघा शेतकरी मित्रांनो, तसं आपण दररोज शेतातच असतो आहे, कारण आपण शेती हा विषय आपला आवडता विषय आहे आणि मग बाकीचे सर्व विषय असतात. शेतीचा नाद आपल्याला इतका आहे शेतकरी मित्रांनो, आपलं आयुष्य पुरं आयुष्य जवळजवळ 11व्या-12व्या वर्षापासून शेतीत, आज मला 46-47 वय आहे. एवढी वर्ष मी ह्या शेतीत घालवलेली आहेत आणि बरीच उत्पादन उच्चांकी घेतलेली आहेत. ऊस असो किंवा इतर उडीद, तूर वगैरे, आणि तुम्हाला सांगतो गहू, मका उच्चांकी उत्पादन घेतलेला मी शेतकरी आहे. आणि मी माझ्या व्हिडिओमार्फत जे काय मला स्वतःला अनुभव येत असतात ते अनुभव आणि शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन मी माझ्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी अपलोड करत असतो. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, तुम्ही असा व्हिडिओ बघत असताना, असं बघताना त्यावेळेस असं वर ढकलायचं नाही. असं वर काय करायचं, नेहमी असं क्लिक करायचं. तुम्हाला सांगतो, व्हिडिओ सबस्क्राईब केला की आपण सदस्य होता आणि सदस्य झालं की आपलं व्हिडिओ भरपूर शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात. सदस्य संख्या वाढली की व्हिडिओ ते जास्त व्हायरल होत असतात. म्हणून नेहमी मी सांगत असतो की व्हिडिओ आपले असे सबस्क्राईब करा. शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलचे तुम्ही काय करा की सदस्य व्हा, जास्तीत जास्त संख्येनं सदस्य व्हा. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जेवढे आपल्यापर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त पोचतात ते पोचवण्याचं काम आपण करणार आहोत. थांबा जरा, अजून एक सांगतो थोडं. या 2 गोष्टी केल्या की काय होतं तुम्हाला सांगतो, सदस्य वाढले, फॉलोअर्स वाढले की व्हिडिओ बनवायला असं मस्त वाटतं. आता बघा, हा अंकुर केदार आपला गहू आहे. गहू कसा उगवला आपण बघायला लावलो इथं शेतात, आणि अतिशय उत्तम पद्धतीनं गहू उगवला आहे. आपल्याला नाद एकच असतोय, फक्त शेती. साधारण आपली 30 वर्षी या क्षेत्रात गेलेली. तुम्ही बघू शकता, या क्षेत्रात आपली 30 वर्षी गेलेली. याचं उत्पादन किती निघतंय वगैरे या सर्वच गोष्टी तुम्हाला माहिती या ठिकाणी मी देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक सांगतो मी, बघा आपली शेती करत असताना सर्व गोष्टी बारीक सारीक पद्धतीने आपल्याला त्याचा अवलंब करावा लागतो, मशागती. आणि सर्वात महत्त्वाचा विषय असतो की आपल्या शेतीला फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. ऊस शेती वारंवार करतोय आणि ऊस शेती करत असताना आपल्या शेतीचा कस हा पोत ढासळलेला आहे. आणि आपल्याला जर पुढं जाऊन उच्चांकी असं उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला शेतीत फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याला अनुसरून आपण आता या ठिकाणी काय केलं, शेतीच्या ऊसाच्या शेतीत हे गव्हाचं पीक या ठिकाणी निवड केली. बघूया आता पुढं जाऊन आपण जे व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. काही शेतकरी नवीन असतात आणि काही शेतकरी अनुभव आहेत. तर शेती करत असताना आपल्याला माहिती आणि तंत्रज्ञान हे माहिती असणं आवश्यक आहे. आता बरेच युवक हे यूट्यूबवर सर्च करून पाहतात आणि त्याला अनुसरून अनुभवाद्वारे तर बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात असे बरेच शेतकरी आहेत की यूट्यूबवर व्हिडिओ सर्च करून पाहतात आणि त्याचा अनुभव आधार घेऊन काही पिकं करतात. तर जे व्हिडिओ आपण बनवतो आणि आपल्या यूट्यूबला टाकतो चॅनलला, त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होत असतो. आपण काय केलं तर या ठिकाणी फळ पेटवल्यापासून 5व्या दिवशी या ठिकाणी गहू टाकण्याचा विक्रम केला. फळ पेटवला आणि 5व्या दिवशी या ठिकाणी सर्व पेरणी पूर्ण करून घेतली. कशी पेरणी केली त्याचा व्हिडिओ पाठीमागं बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन केला की गव्हाला तंत्रज्ञान तुम्ही पुढं कुठलं वापरणार आहे, याचे व्हिडिओ अपलोड करा. तर त्या पद्धतीनं मी आता हा जो गहू दिसतोय आपला प्लॉट 3 एकराचा प्लॉट आहे आणि या प्लॉटचं जे काही नियोजन इथून पुढं करणार आहे ते तुम्हाला सांगतो. असं व्हिडिओमार्फत सर्व तुम्हाला सांगणार आहे. आपण दिवस उगवायला आपल्या शेतात असतोय आणि आपल्याला शेतात कुठलंही काम करायला कुठल्याच प्रकारची अडचण वाटत नाही. आणि व्हिडिओ आपण का बनवतोय तर या व्हिडिओचा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होतो, लक्षात ठेवा. तर आता काय झाले, थोडासा विनोद बनवला का नाही तरच फॉलोअर्स वाढतात आणि आपल्याला व्हिडिओ बनवायला अशी मजा येते. त्यामुळे तुम्हाला सांगतो, हा गहू असा बघून घ्या. आता एकदम उत्तम गहू उगवला आहे. हा उगवलेला इतका उत्तम गहू आहे. हा मी जर व्हिडिओ काढला नसता तुम्हाला बघायला मिळाला असता का. बघा, 3 एकराचा प्लॉट आहे. 5व्या दिवशी फळ पेटवल्यापासून आपण 5व्या दिवशी गहू करायचा ह्या ठिकाणी विक्रम केला आहे. आणि कसा केला त्याचा व्हिडिओही पाठीमागं आपण बनवला आहे. तर इथून पुढं जे काय याला ट्रीटमेंट दिलं आपण, ते सर्व शेतकऱ्यांना माहिती जी देणार, नक्की 100% देणार. तर आज एवढंच तुम्हाला सांगतो व्हिडिओतनं. नमस्कार.